नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्वचे सर्व GR शासन निर्णय असणार आहेत ते सर्व GR शासन निर्णय हे पाहणार आहोत। नेमके GR शासन निर्णय कुठल्या कुठल्या विभागाचे आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे तो म्हणजे की आपण या ठिकाणी पाहू शकता की इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुरस्कृत उमेदवार श्री विशाल सुनील चौधरी यांची इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब राजपत्रित यांच्या पदस्थापनेत अंशतः बदल करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। चला तर यानंतर शासन निर्णय पाहूयात। पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व GR हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलची जी काही सविस्तर PDF असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतर GR पाहूयात। यानंतरचा GR हा सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे यशवंत सहकारी साखर कारखाना लिमिटेड, चिंतामणी नगर, थेऊर, तालुका हवेली, जिल्हा पुणे या कारखान्याच्या मालकीच्या जमिनीची विक्री करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे राजा यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना या योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षाकरिता शालेय निवड करण्याबाबत हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोंडाईचा, तालुका सिंदखेडा, जिल्हा धुळे। यानंतर GR हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता गृह विभाग तर यातर्फेचा आहे। शीर्षक आहे राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्प डायल 112 राबविण्यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती केलेल्या मे अर्नेस्ट अँड यंग या कंपनीला मुदतवाढ देण्याबाबत। यानंतर GR गृह विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील 633 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबतची दिनांक आहे 17/9/2025। यानंतर GR ही या ठिकाणी पाहू शकता गृह विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आस्थापनेवरील अप्पर पोलीस महासंचालक नागरी हक्क संरक्षण या पदास मुदतवाढ देण्याबाबत। यानंतरील GR आपण या ठिकाणी पाहू शकता गृह विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या आस्थापनेवरील पोलीस स्टेशन पारडी, वाठोडा व कपिलनगर करिता नव्याने निर्माण केलेल्या 335 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। मित्रांनो, चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। यानंतरचा GR गृह विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील एक नेंडेर व येलचिल या 2 सशस्त्र पोलीस मदत केंद्रासाठी नव्याने निर्माण केलेल्या 100 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत। यानंतरचा GR हा गृह विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर व महिला अत्याचार प्रतिबंधक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाच्या स्थापनेवरील स्थानांतरित करण्यात आलेल्या 77 पदांना मुदतवाढ देण्याबाबत। यानंतरचा GR हा जलसंपदा विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे अधीक्षक अभियंता गुणनियंत्रण मंडळ नागपूर व त्यांच्या आधिपत्याखालील 5 विभाग 18 उपविभागातील नियत अस्थायी स्थापनेवरील 603 पदांना व रूपांतरित अस्थायी स्थापनेवरील 2 पदांना दिनांक 1/9/2025 ते दिनांक 28/2/2026 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत। यानंतरचा GR शासन निर्णय हा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे जिल्हा परिषदाअंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा व विभाग उपविभागांमधील मंजूर अस्थायी पदांना दिनांक 1/9/2025 ते दिनांक 28/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्याबाबत। विभागाचे नाव नगर विकास विभाग। शीर्षक आहे राज्यातील महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत यांना विशेष रस्ता अनुदानाचा निधी वितरित करण्याबाबत सन 2025 ते 26 साठी लेखाशीर्ष जे असणार आहे ते म्हणजे 30540022 अंतर्गत गंगाखेड नगर परिषद जिल्हा परभणी करिता रक्कम रुपये 0.50 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत। यानंतरचा शासन निर्णय हा नगर विकास विभाग यातर्फेचा आहे।
शीर्षक आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदांना निधी मंजूर करण्याबाबत सन 2025 ते 26 लेखाशीर्ष 2217-1301 अंतर्गत अंबरनाथ नगर परिषद जिल्हा ठाणेकरिता रक्कम ₹5 कोटी। यानंतरचा शासन निर्णय हा आपण या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषद नगर पंचायत क्षेत्रास नमो उद्यान विकसित करण्यास मान्यता देण्याबाबत। यानंतरील शासन निर्णय GR हा जलसंपदा विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता जलसंपदा विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे अधीक्षक अभियंता गुणनियंत्रक मंडळ पुणे व त्यांची आधिपत्याखालील 4 विभाग 14 उपविभाग कार्यालयातील नियत अस्थायी स्थापनेवरील 456 पदांना व रूपांतरित अस्थायी स्थापनेवरील 9 पदांना दिनांक 1/9/2025 ते 28/2/2026 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत। यानंतरील GR जलसंपदा विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे अधीक्षक अभियंता गुणनियंत्रण मंडळ छत्रपती संभाजीनगर व त्यांच्या आधिपत्याखालील 2 विभाग 8 उपविभागातील नियत अस्थायी स्थापनेवरील 261 पदांना व रूपांतरित अस्थायी स्थापनेवरील 1 पदाला दिनांक 1/9/2025 ते दिनांक 28/2/2026 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत। यानंतरचा GR जलसंपदा विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे अधीक्षक अभियंता गुणनियंत्रण मंडळ नागपूर व त्यांच्या आधिपत्याखालील 5 विभाग 18 उपविभागातील नियत अस्थायी स्थापनेवरील 603 पदांना व रूपांतरित अस्थायी स्थापनेवरील 2 पदांना दिनांक 1/9/2025 ते दिनांक 28/2/2026 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत। यानंतरचा शासन निर्णय हा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे जिल्हा परिषदा अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा व विभाग उपविभागांमधील मंजूर अस्थायी पदांना दिनांक 1/9/2025 ते 28/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे मित्रांनो। चला तर यानंतरील GR शासन निर्णय आपण पाहूयात। यानंतरचा GR हा ग्राम विकास विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे सन 2025 ते 26 राज्य शासनाकडून समुदाय संसाधन व्यक्ती म्हणजेच की कम्युनिटी रिसोर्स पर्सन CRP प्रेरिका ICRP सखी यांना देण्यात येणारे वाढीव मानधन निधी वितरित करण्याबाबत। यानंतरील GR हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट या संस्थेसमवेत केलेल्या करनाम्याच्या अनुषंगाने निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे SNS स्पर्श कार्यपद्धती अंतर्गत समावेश करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनजाती न्याय महाअभियान PM जनमन या केंद्र पुरस्कृत योजनांकरिता निधी वेळेवर वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार कार्यालयाकरिता स्वतंत्र आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे मित्रांनो। चला तर यानंतरील GR शासन निर्णय आपण पाहणार आहोत, पण तत्पूर्वी मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व GR हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर PDF आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील GR शासन निर्णय आपण पाहूयात। यानंतरचा GR या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025 ते 26 चे अनुदान वितरित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। यानंतरील GR विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक कोल्हापूर चित्रनगरी येथे कोल्हापूर चित्रनगरी विकासाचे महाद्वार या विषयाची परिषद आयोजित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो GR आहे। यानंतरील GR शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे राज्यातील पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी आधुनिक मूलभूत सोयी सुविधांना नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र स्थापना करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR या ठिकाणी पाहू शकता आदिवासी विकास विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळा वसतिगृहामधील रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे मित्रांनो। याबद्दलची सविस्तर अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात।
यानंतरील जी आर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की नगर विकास विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे नगर रचना व मूल्य निर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. यानंतरचा जी आर हा नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषद नगर पंचायत क्षेत्रात नम उद्यान विकसित करण्यास मान्यता देण्याबाबत. यानंतरचा जी आर हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे नगर परिषदा नगर पंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाकरिता नमुना नकाशे टाईप प्लॅन व मार्गदर्शक सूचना. यानंतरचा जी आर हा विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे जिल्हा न्यायालय अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत. यानंतरचा जी आर या ठिकाणी पाहू शकता विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबतचा हाही जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो. यानंतरचा जी आर नियोजन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे शासकीय कर्मचाऱ्यांना सर्व कक्ष माहिती कोश तयार करण्याबाबत एम्प्लॉई मास्टर डाटाबेस. यानंतरील जी आर हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धित झालेल्या आरोग्य संस्थांकरिता बाह्य यंत्रणेमार्फत काल्पनिक कुशल व काल्पनिक कुशल मनुष्यबळाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचे शुद्धीपत्रकसाठीचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे रत्नागिरी व नागपूर येथील कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या सेवेत मुदतवाढ देण्याबाबतचे जे काही आहे ते अत्यंत महत्त्वाचे शुद्धीपत्रक आहे. चला तर यानंतरील जी आर पाहूयात. यानंतरचा जी आर सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे सर्किट हाऊस विश्रामगृह येथील अध्यक्षीय कक्षाचे प्रेसिडेंटल स्वीट अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या आरक्षण व्यवस्थापनेबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर हा वित्तीय विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे शासकीय वाहनांची किंमत मर्यादा धोरण याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेटेड जी आर आहेत हे सर्व समजलेच असेल आणि याबद्दलचे जे काही सविस्तर PDF आहेत या सर्वच्या सर्व PDF आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे. त्यातून तुम्ही सर्व जी आर डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला जी काही अपडेट आहे ही सर्व समजलीच असेल आणि असेच नवीन नवीन जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत. तोपर्यंत धन्यवाद.